त्यानंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत सन ऑफ दिवे सूरज भोईर, जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत दिवे संघाचे, आणि त्यांचा देखील हेतूची सन्मानित केला जातोय हे आपण पाहू शकता। दिवे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सूरज भोईर यांना सन्मानित केले जाते। योगेश गुलवी साहेबांच्या शुभ हस्ते शॉल पुष्पगुच्छांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते। त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत अक्षय मडवी, ज्यांच्याकडे नेहमीच 0 मिनिटां कमाल म्हणून पाहिलं जात आहे। मिस्टर कमाल अक्षय मडवी यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल। योगेश गुलवी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे। अक्षय मडवी यांचा हा सन्मान इथे केला जातो या योगेश गुलवी साहेबांच्या शुभ हस्ते। या अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे। शॉल पुष्पगुच्छांनी सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। तर या सन्मानानंतर वळूया आपण हा सामन्याकडे। अंतिम सामना आजच्या दिवसामधील पाहायला मिळेल 4 षटकांचा सामना। चला बॅटर्स पाठवायचे टीम जनमान खोनी संघ। आजच्या दिवसातील आजचा या स्पर्धेचा आपण 4था दिवस पाहतोय आणि 4थ्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच आता रंगते। एका बाजूना जनमान खोनी संघ, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर नाना स्पोर्ट्स टेमगर संघ। दोन्ही बलाढ्य संघ आहेत। आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघाने एक चांगला खेळ करून दाखवलाय। आमच्या समोर सुभाष धुमाळ सर देखील जॉईन झालेत। फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर जर पाहिलं तर ही टॉप 4 ची मॅच आहे, कारण की यातला विजेता संघ टॉप 4 मध्ये धडक देणार आहे। म्हणजे क्वार्टर फायनलची आपल्याला मॅच पाहायला मिळते। सेमीफायनल पर्यंत पोहोचायचं असेल तर ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप सारी इम्पॉर्टंट। 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय। एका बाजूने आतिश पाटील आणि आतिश पाटीलच्या समूहेत कुणाल पाटीलची जोडी मैदानामध्ये इन ऍक्शन लढताना आता आपण पाहतोय। खोनी संघाकडनं हे 2 बॅटर्स आपण मैदानात पाहतोय। दक्षत ची उपस्थिती सध्या नाही दिसत आहे, पण अगदी थोड्याच वेळामध्ये तो देखील दाखल होईल आणि दक्षतचा रोल मोठा आहे या संघासाठी जर पाहिला गेलं तर। बल तयार होतोय षटक क्रमांक पहिला घेऊन श्याम चौधरी, महत्वाचा खेळाडू। समोर आहेत कुणाल पाटील। व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल, पहिलाच उडवलाय आणि सीमा रेषा बाहेर पाठवलंय। मॅक्झिमम यूज 6। धन्यवाद दिसे। पहिलाच बॉल, मॅक्झिमम फटका आपल्याला पाहायला मिळाला षटकाराकरिता आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या 6। हो यावेळेस टप्पा पडला आणि बाहेर निघाला। ही चाणाक्ष श्रुती आहे श्याम चौधरीचा, हा अनुभव म्हणतात। पहिला बॉल जर पाहिला तर स्लॉट मध्ये होता म्हणून मोठा फटका आला, पण नंतरचा पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवून एलिव्हेट केलं, त्याला टर्न केलं। डॉट बॉलची समाप्ती। आणखी एक चांगला चेंडू, पंचांकडे दात तर मागितली जाते, पण डॉट बॉल मिळेल कुठलाच प्रकारची धाव नसणार आहे। टर्न खूप चांगला पाहायला मिळाला। अगदी जर पाहिलं तर 45 या 50 डिग्री पर्यंत टर्न होतो चेंडू। अर्थात जर पाहिलं गेलं तर आता चेंडूचा खेळ समाप्त झालाय। षटकार आला होता पहिल्या चेंडूवरती, तदनंतर पुढचे 2 लगातारचे डॉट बॉल आपण पाहिले आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे टोटल 6 या आकड्यावरती। दमखम सुरुवात झालेली, पण त्यानंतर श्याम चौधरीचा अनुभव मैदानामध्ये दाखवायला सुरुवात झाली। आता बॅटच्या रडार मध्ये एक तुम्हारी एक हमारी, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी। षटकार।
दरम्यान एवई गावचे समाजसेवक आदरणीय हनुमानजी तरे साहेब यांच्या माध्यमातून आतापासून येणाऱ्या प्रत्येक षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. दरम्यान रवी मांजरेकर, समालोचक रवी मांजरेकर यांच्या माध्यमातून खोनी संघाला शुभेच्छा येतात. धन्यवाद रवीजी मांजरेकर. धावसंख्या फळकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फळकावरती धावा आपण पाहतोय त्यामध्ये टोटल 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. थोडस दुखापत आपल्याला होताना पाहायला मिळाली, कारण की बाट खेचताना ज्यावेळेस अनेकदा पाहिलं की आपण ज्यावेळेस शॉर्ट आर्म पुल चेंडू करतो तेव्हा जो बॅकहँड असतो त्याचे पॉवर जास्त लागते आणि म्हणूनच की काय थोड्याशा नसा खेचल्या गेल्या. पण दुखापतग्रस्त असताना खेळाडू आणखी आक्रमक होतं हे विसरून चालणार नाही. 12 धावा फळकावरती बॉल तयार. अपसमच्या बाहेरचा चेंडू सोडू दिलाय, जाऊ दिलाय. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल जाऊन पोस्ट 13 या आकड्यावरती. आपण पाहतोय नाना स्पोर्ट्स टेमघरच्या विपक्षामध्ये जय हनुमान खोनी अशा 2 संघांची मॅच. आणखी एक. हो 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 म्हटलं होतं ना, जखमी शेर हमेशा खतरनाक होती है और ये देखो शेर की दहाड़. षटकाराच्या मदतीनं धावा फळकावरती 19 3 षटकार 1 सिंगल. पुन्हा उडवल्या ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये गॅप आहे. बाउंड्री लाईन क्लिअर करताना अजून एक धमाका, अजून एक चौकार. चला धन्यवाद डीजे. खूप काही पाहिलं या षटकामध्ये. षटकाराने सुरुवात केली होती, मग 2 डॉट बॉल पाहिले आणि अजून एक धमाकेला षटकार, मग वाईड चेंडू आला, आणखी एक षटकार आला, मग तदनंतर चौकार पाहायला मिळाला. टोटल एका षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिले गेले तर कुणाल पाटील या षटकामध्ये पूर्णपणे बरसले गेले. 2 डॉट बॉल त्यांच्या अगेन्स्ट आले, पण तदनंतरची कुणाल पाटीलची ती फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. टोटल धावसंख्या फळकावरती 23 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाजीवरती तेजस षटक क्रमांक 2 घेऊन हलक्या गतीने आतिश पाटील एक सिंगल काढले आणि आतिश पाटीलचं सध्या हेच काम आहे. आता इथून जर पाहिलं तर एका चांगल्या पोझिशनमध्ये टीम खोनी संघ आलाय, कारण की इथून जर बघितलं तर बॅटिंग लाईनअप खूप सारी मोठी आहे. दक्ष शिंगोले येणं बाकी आहे, जो आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ओपनिंगमध्ये येत होता. तदनंतर जर बघितलं तर राज शिंगोलेची बॅटिंग बाकी आहे. तदनंतर प्रमोद शिंगे आहे. म्हणजे अनेक सारे बॅटर्स आहेत, त्यामुळे कॅल्क्युलेटेड गोलंदाजी करावी लागेल टेमघर संघाला. पुढे टाकला होता, अजून एक धमाका. वा वा, काय फटकेबाजी चालू आहे. कुणाल पाटील बरसात पूर्णपणे या मैदानामध्ये. धन्यवाद डीजे. ऑन साइडला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे चेस करण्यासाठी धावतात, पळतात, पण नाही रोखू शकत. प्रत्येक चेंडू बॅट मधनं निघणारा हा सीमारेषेपर्यंत पोहोचतोय. धन्यवाद डीजे. धावसंख्या फळकावरती बघता बघता 34 आकड्यावरती. पण मी म्हणेन की जितक्या धावा जोडाल ना टेमघर संघ तितक्या धावा वसूल करण्यासाठी माहिर आहे. त्यामुळे जेवढा बनवलाल तेवढा बेनिफिट.
फुला लेनचा चेंडू पुढे होता ऑप्शनच्या बाहेरचा ऑन साईडला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव मात्र फलकावरती जोडली जाईल. हलक्या गतीने खेळून काढलं गेलं आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 35 या आकड्यावरती. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. टप्पा पडल्यावरती आणखी बाहेर निघताना पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 36 या आकड्यावरती. SK लाईव्ह एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जमलेल्या सगळ्या व्ह्यूअर्स हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आई वज्रेश्वरी चषक निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 मध्ये पुढे टाकला. हलक्या गतीने बॅटने फक्त दिशा दिली गेली. फाईन खेळले गेलेत खूप सारे. एक धाव तर बनवली जाईल फेकी पर्यंत. दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि सक्सेसफुली 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतायत जाऊन पोहोचला गेला 38-38 या आकड्यावरती. प्रोजेक्टेड स्कोअरचा जर विचार केला तर इथून अशा प्रकारची जर बॅटिंग चालत राहिली तर मग 70+ धावा जाऊ शकतात. लवफुल टॉस ऑन साइडला पुन्हा एकदा हलक्या गतीने मिड विकेटचं क्षेत्ररक्षक गॅप क्लिअर करताना सीमारेषा बाहेर चौकार. वी विल रॉक यूज आणि इथे पूर्णपणे जबरदस्त खेळ दाखवताना टोटल 21.00च्या सरासरीने धावसंख्या रिक्वायर्ड करंट रन रेट बघा किती चांगल्या पद्धतीने मेंटेन केलाय. धावा फलकावरती टोटल 42. कुठलाच प्रकारची टीम मीटिंग आता मैदानामध्ये घेऊ नका प्लीज. दोन्ही संघांना विनंती करतोय. पाणी लागेल पाणी नक्कीच मागवा मैदानामध्ये पण टीम मीटिंग आता सध्या मित्रांनो नको. क्रिकेट इज अ फेअर गेम. हा फेअर पद्धतीनेच आपल्याला खेळावं लागेल कारण की संध्याकाळचं वातावरण होत चाललंय. सूर्य देवता आता अस्सेला जात आहेत, निरोप घेत आहेत आपल्यापासून आणि मग तदनंतर वातावरणाचा इफेक्ट सेकंड इनिंग मध्ये नकोय आपल्याला. सो या गोष्टीची थोडीशी दक्षता घ्या दोन्ही संघांनी. जाऊया तिसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये आणलं गेले गोलंदाजीसाठी मिलिंद. पहिलाच बॉल पुढे होता अगदी ऑफ समोरती. फुलर लेन वाडी शॉर्कर जो बेस्ट पर्याय सध्याच्या घडीला. एक धाव तर तिथे बनवली जाईल फेकी पर्यंत. पंचांचा इशारा येतोय की एक धाव तिथे बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढेल जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 43 आकड्यावर. पुन्हा एकदा वाईडी शॉर्करचा प्रयत्न केला होता आतिश पाटीलच्या विपक्षात. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव ऑन ड्राईव्ह करताना आतिश आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 44 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. रन रेटकडे थोडंसं लक्ष टाकूयात आपण. 18.86च्या रन रेटने धावा आणि अशाच प्रकारच्या धावा बनत राहिल्या तर मग खोणी संघाच्या धावा बनतील 70. जबरदस्त अफलातून बॅटिंग चालू आहे. कुणाल ऑप्शनच्या बाहेर. आता पंच वळत आहेत. पंचांचा इशारा. इट्स वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. पण मी कौतुक करेन या गोलंदाजाची. पहिल्या 2 चेंडू ज्या पद्धतीने वाईडी शॉर्कर जो टप्पा पकडला ना तो आता गरजेचा आहे कारण की त्यांनी पाहिलंय मागच्या 2 षटकामध्ये हे की बॅटर अफलातून बॅटिंग करतायत, मोठे फटके मारतायत. सो आता कुठेतरी बचाव वृत्तीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि मागच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची केली होती. हा पहा उंच्या पकडो कॅच अभी. झेल टिपली जाते. झटका क्रमांक पहिला. फलंदाज कुणाल पाटील परततात माघारी. 10 चेंडूंना फेस करताना 34 धावांचं योगदान. अफलातून पारी करून आता मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर संघाचा हिरो दक्षत शिंगोळे आता मैदानामध्ये पाहतोय. 2 मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावरती. लेट आले पण आता थेट आले पण कुणालने त्याचं काम केलं.
म्हणतात ना की कुणाला असं म्हटलं की तुम्ही अभ्यास दुसऱ्यावरती करा, प्रश्नपत्रिका मी काढून जातो आणि तेच काम केलंय. छुपारुसम दक्षता आता मैदानात. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सोडू तर दिले, पंचांचा हात समांतर होतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल अवांतरच्या स्वरूपामध्ये आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने देखील वाढते, जाऊन पोहोचली गेली 46 आकड्यावरती. मिलिंद इतारकर आहेत गोलंदाजीवरती, षटक क्रमांक 3 घेऊन कंट्रोलमध्ये आहेत. 1 विकेट त्याने मिळवलाय. जो मोमेंट शिफ्ट करायचा होता, जो मोमेंटम तोडायचा होता ना, तो काम त्याने केले. मात्र रिवर्स पट्टेम करायचा प्रयत्न होता, खूप दूर राहिला चेंडू. पुन्हा एकदा पंच वळतील, पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतोय की हा वाईड चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 47 आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. जशास ताबडतोड उत्तर गोलंदाजीला दिलाय. नाना स्पोर्ट्स टीम घरच्या विपक्षामध्ये जय हनुमान खूनी या 2 संघांना आपण लढताना पाहतोय. लवा फुल टॉस, पॉपिंग क्रीज मध्ये यॉर्कर त्याचा कन्वर्ट झालं. बॅक फुटला जाऊन खेळण्याच्या कारणामुळे एक सिंगल डाऊन शॉट मिड ऑनच्या क्षेत्रात आणि एका धावेच्या मदतीने दक्षतचं वैयक्तिक खातं उघडलं जातं. धावसंख्या फळकावरती 48 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, तो म्हणजेच 4. कंट्रोल मध्ये गोलंदाजी. पहिल्या षटकात 23 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 19. पण मिलिंद इतार करणे पूर्णपणे चित्र बदलवण्याचं काम. ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेटचं क्षेत्ररक्षक. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळेल. आता फायदा उचलला जाईल बॅटर्स कडनं. 1च्या जागी 2 आणि टोटल या 2 धावेच्या मदतीनं जय हनुमान खूनी संघाच्या धावा फळकावरती 50 सांघिक अर्धशतक खूनी संघाचं, ज्यामध्ये 34 धावा कुणाल पाटीलच्या बॅट मधनं. जबरदस्त नॉक कुणालचा राहिला होता या मॅच मध्ये. मागच्या मॅच मधल्या 17 धावा, त्याच्या आधीच्या मॅच मध्ये 8 धावा. ऑप्शनच्या बाहेर पंच पुन्हा एकदा वळतायत. पंचांचा इशारा, हा आणखी एक वाईड चेंडू. बघा मिलिंदने गोलंदाजी चांगली केली आहे, म्हणजे बॅटला स्पर्श होऊन मिलिंदच्या अगेन्स्ट धावा जास्त आलेल्या नाही. पण मिलिंदने चुकी काय केली की वाईड जास्त हाताळलेत. टोटल 4 वाईड हाताळलेत आणि या षटकामध्ये 9 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि त्यामधले फेअर डिलिव्हरीचा जर विचार केले तर फेअर डिलिव्हरीज आतापर्यंत 5 आहेत. सर्वात लांबचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. लवा फुल टॉस होता ऑफ साइडला. हलक्या गतीने लॉंग ऑनचा खेळाडू आता तिथे चेस करताना अडवतील. फेकी करेपर्यंत दुसरी धाव सक्सेसफुली कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हारले होते, बॅटिंगला बोलवलं आणि बॅटिंग करताना कोणी संघाने धावा फळकावरती जोडला 53. 1 विकेट गमावताना अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे, तदनंतर उत्तरार्धाकडे वळणार. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीमध्ये 23 पहिल्या षटकात, 19 दुसऱ्या षटकात. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये टोटल 10 चेंडू हाताळले आणि धावा दिल्या गेल्या 1 विकेट घेताना, त्या म्हणजेच 11. आता षटक क्रमांक 4 शेवटचं अंतिमचं आणि गोलंदाजीवरती गोलंदाज जयदीपला आता आपण पाहतोय. जयदीप चौधरी आता गोलंदाजीवरती टीमगर संघाकडनं. जितक्या कमी धावा खर्च करता येतील तेवढा कराव्या लागतील. पहिलाच बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी फाईन खेळले आणि पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. दणदण करत दक्षच्या बॅटमधनं येतोय हा पहिला चौकार. धन्यवाद दिसे. 57 धावा फळकावरती. ऑप्शनच्या बाहेर पंचांच्या हात पुन्हा एकदा समांतर होतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव दिली जाते. 58 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. ज्या पद्धतीने आज हे दोन्ही संघ संपूर्ण दिवसामध्ये खेळलेत, मी म्हणेन की शेवटची मॅच अशीच होणं गरजेची होती. आणखी एक आता पंचांचा इशारा, पुन्हा वाईड चेंडू, अतिरिक्त धाव दिली जाते. थोडासा बचाव वृत्ती करण्याच्या प्रयत्नामध्ये
एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या जातात. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाब्यांचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये एकही वाईडची धाव नव्हती. तिसरं षटक जेव्हा चालू झालं तिसऱ्या षटकामध्ये टोटल 4 वाईड आले. या षटकामध्ये 2 आलेत. पुन्हा फाईन खेळलेत. बॅटची कडा फक्त दिशा दिली गेली तदनंतर थांबवलं जाईल का नाही. निघून जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धन्यवाद दिसे. चौकाराच्या मदतीने 63 धावा फळकावरती आपण पाहतोय. जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झाला 2. आणखी एक वाईड चेंडू. हे चित्र चालू आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला मग 2 वाईड आले मग पुन्हा चौकार आला मग पुन्हा वाईड. थोडासा ताल आणि लय खराब होताना पाहायला मिळतोय गोलंदाजांचा. शोधावं लागेल. हा चांगला चेंडू आहे. ब्लॉक हॉल मध्ये होता. तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला गेला आणि नाही थांबणार. आज खोनी संघाच्या बॅट मधून निघणारे सगळे चेंडू जे आहेत ना ते सीमारेषेवरती धडक देतात. चौकारांची हायट्रिक कंप्लीट झाली गेली. पहिल्या चेंडूवरती चौकार आले मग 2 वाईड मग आणखी एक चौकार मग आणखी एक वाईड मग आणखी एक चौकार पाहायला मिळाला. 3 चेंडू 3 चौकार 3 वाईड. पुन्हा वाईड येतोय. जणू का ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रत्येक चौकाराच्या पाठीमागे वाईड आपण पाहिले. पहिल्या चौकाराच्या पाठीमागे 2 वाईड आले. दुसऱ्या चौकाराच्या पाठीमागे 1 आला. तिसऱ्या चौकाराच्या पाठीमागे आणखी 1 आला. आता असं म्हणावं लागेल की अजून एक चौकार येतो की काय. हा डॉट बॉल आलाय. पंचांचा इशारा. क्लीन बोल्ड. डॉट नव्हे तर क्लीन बोल्ड झाला फलंदाज. झटका क्रमांक 2. चला खोनी संघाचे बॅटर थोडीशी घाई करा प्लीज. राज बल्सवरती चेंडू जाऊन आदळला गेला आणि त्यानंतर झटका क्रमांक 2 दक्षत शिंगोळेला माघारी परतावं लागलं गेलं. 69 वरती लागणारा दुसरा झटका. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि आता शेवटचे अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टॉप 4चा प्रवास मित्रांनो आपण पाहतोय. याआधी आपण टॉप 8 साठी दाखल झालेले संघांना पाहिलं ज्यामध्ये कालच्या दिवसात आपण जर बघितलं गेलं तर जय बजरंग गोरसई बी संघाला पाहिलं. आजा वाजा राहिला होता ज्या संघाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तो संघ इथे दाखल होताना कालचा दिवस त्यांच्या नावावरती आणि रांजणोळी आणि कामतघर यांची एक मॅच बाकी आहे. बोला तयार. राजसाठी वाईड चेंडू अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने 70 धावा टोटल फळकावरती. 7-0 आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर मैदानावरती आता आपण पाहायला मिळतोय. 2 विकेट गमावताना कोणी संघाची परिस्थिती मजबूत आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये हाय स्कोरचा जर विचार केला तर हो उंची होती. अडवण्याचे प्रयत्न खूप चांगले. वॉट अ कॅच. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या. धन्यवाद. दिसं ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा पहा राजच्या बॅट मधून निघणारा अगदी जणू काय चेंडूला पंख लावले होते. उंची आणि तदनंतर वा 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 एफर्ट्स काय. T20 वर्ल्ड कपची आठवण करून देणारा सूर्यकुमार यादव. पण इथे 2 सूर्यकुमार यादव निघाले एकाच संघामधून. पंच तिसरे पंच आमचे या चेक करा एकदा. कन्फर्मेशन केलं जाईल. तिसऱ्या पंचांचा इशारा. फलंदाजाला परतावं लागेल. क्लिअर विकेट. रिप्ले मध्ये चेक केला आपण ज्या पद्धतीने हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये तिकडे तेजस होते आणि यश आणि तेजसचं कॉन्ट्रीब्युशन. हा पहा ऍक्शन रिप्ले. उड़ता पंजाब आपने देखा होगा. ये उड़ता तेजस है. शेवटचा अंतिम चेंडू आणि हलक्या गतीने खेळला गेलाय. दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि त्यानंतर दुसरी धाव तरी पण कंप्लीट केली गेली आणि 2 धावेंच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचले गेले. ते म्हणजे टोटल 72. या स्पर्धेमध्ये सर्वात मोठं षटक ज्यामध्ये टोटल 11 चेंडू फेकून झालेत.
आणि 72 धावा मात्र फलकावरती जोडल्या गेल्यात. आता विजयासाठी नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला 73 धावांचं आव्हान आहे. आता हे 73 धावांचं आव्हान पार केलं जाईल की रोखलं जाईल हे सगळं ऐकवण्यासाठी आपल्या विभागातील भिवंडी ग्रामीण मध्ये जे आवाज मागच्या अनेक वर्षांपासून तुम्ही ऐकत आले, ज्यांना कम्प्युटर समालोचक म्हणून ओळखलं जातं, मग ती का, त्याची काची उत्तरं हे सगळी देण्यासाठी आपल्या मायक्रोफोन वरती जोडले जातील सुभाष धुमाळ सर. मी नुकताच सांगतोय, ऐकत राहा, पाहत राहा. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 महासंग्राम. आणि उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेला भेट द्यायला विसरू नका. उद्याच्या दिवसामध्ये सुपर डुपर संडे असेल, ज्यामध्ये अनेक सारे दादा संघ आपल्याला पाहायला मिळतील, कारण की टॉप 8चा प्रवास आणि तदनंतर मेगा फायनलची ट्रॉफी कोणाच्या नावावरती, 2024 हंगाम कोणाच्या नावावरती असेल, हे प्रश्नांची उत्तर उद्याचा दिवस येईल, पाहायला विसरू नका. मी नुकताच सांगतोय, सुभाष धुमाळ सर तुमच्या सोबत जोडले जातील. माफ करा, उद्याचा सुपर संडे नव्हे तर फंटास्टिक फ्रायडे आहे, कारण की अनेकदा फायनल मॅच संडेला असतात, त्यामुळे थोडंसं मी देखील विसरलो. पण उद्या फंटास्टिक फ्रायडे, खूप साऱ्या चांगला मॅच पाहायला मिळतील. टीम खोनी संघ विनंती करेन, प्लीज मित्रांनो टीम मीटिंग घेऊ नका. आणि आपला जो संघ आहे तो शेजारचा मित्र संघ आहे. सो फेअर गेम खेळूया. धावा फळकावरती बनवल्या गेल्या, त्यामध्ये टोटल 72, 73चा रनचेज आहे. चला, 2 बॅटर्स लगेच तयार करा मैदानात. खूपच मोठं लक्ष नक्कीच आपण पाहतो या तब्बल 73 धावांचं. अगदी जेवण कोणी संघाचे या फलंदाज आज वेगळ्याच आक्रमक मूडमध्ये पाहायला मिळाले होते, कारण जोही फलंदाज खेळपट्टीवर येत होता तो आक्रमक फटके खेळत होता. आणि इथे मात्र इतका जवाब पत्तरशी द्यावे लागेल नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. गोलंदाजी ट्रॅकवर दक्षित सिंगोले या पहिल्या षटकातली जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. तर सर्वजण मैदानामध्ये येते यश पाटील आणि त्याच्या समवेत किशन म्हात्रे. तब्बल 73 धावांचं लक्ष आहे. तब्बल 18.25च्या सरासरीने प्रतिषटकामध्ये धावा झलकावं लागतील ना, म्हणजे अगदी साहसी घ्यायला फुरसत नसणार आहे नाना स्पोर्ट्स टेमघर संघाच्या फलंदाजांना. दक्षित सिंगोले फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळतो, तर सामोरे जाईल फलंदाज किसन म्हात्रे, मागील सामन्यातील सामनावीर. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला ब्लास्ट. चेंडूला पंख लावताना आपण बघतोय किशन म्हात्रे चेंडूला फेकून दिलाय सीमा पार. टिट फॉर टॅट षटकार. पहिल्या इनिंग मध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळालं होतं आणि सेकंड इनिंग मध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र इलेव्हेशन प्राप्त करता आले नाही. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि षटकारानंतर पलटवार. इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडू षटकार आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र आपण बघितलं तर मिस टाइम फटका आणि परिणामस्वरूप किशन म्हात्रे ह्या बाद होऊन वेळामध्ये परतताना. सुरुवात त्याने चांगली केली होती षटकाराने आपल्या इनिंगची, मात्र त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलेलं नाही.
राज गुलवे आपण संपर्क साधायचा आहे. राज गुलवे न्यू बॅटर रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी आता मात्र खेळपट्टीवर दाखल होतोय. आव्हान आहे ते तब्बल 73 धावांचा 73 लक्षाचा पाठलाग नाना स्पोर्ट्स टेमघर संघ करतोय. आता क्रिकेट असा खेळ आहे ज्या खेळामध्ये कुठल्याही क्षणी काही घडू शकतंय. कारण क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलायला देखील वेळ लागत नाही. न्यू बॅटर श्याम चौधरी, दक्षिण सिंगोले राईट आर्म ऊर्ध्व स्टंप गोलंदाजी करताना इथे या कव्हर रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चिनू जातो या मिड ऑफ रिजनमध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर 7 धावा. देखते आज की शाम किस टीम के रहते हैं नाम. हनुमान तरे या समाजसेवक येवई यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, जे सध्या VIP टाईज स्थानापन्न देखील आहेत. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न एज अँड गॉन. आणखीन एक फलंदाज बाद होऊन फॅनमध्ये परतताना यश पाटील याची केली संपुष्टात. आणि कुठल्याही गोलंदाजाने जर श्याम चौधरी याचा विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक एवईचे उद्योगपती हनुमान तरे साहेबांकडून दिलं जाईल. नक्कीच खोनी त्यांच्या मामाची टीम आहे. लहानपणी मामाच्या गावाला जाऊया, भरपूर वेळेला ते मामाच्या गावाला गेलेले आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान काल्हेर के दिलेर सुजित तात्या पाटील साहेबांचा आमच्या व्यासपीठावर आगमन होतोय आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. या आपण पाहू शकता कालेर के दिलेर जयकुमारांना कंपनीचे सर्व ग्रामीण भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सुजित तात्या पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. लॉर्ड फुलटा चेंडूला लॉफ केलेला आहे आणि चेंडू निघून जाते सीमा पार. लॉंग ऑनच्या वरून षटकार. धावसंख्या 13, 2 बाद 73 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतो इथून अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 18 चेंडूमध्ये. आपण सामना पाहतो जोहानमान खोनी विरुद्ध नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन संघामध्ये 73 धावांचं एक मोठं लक्ष आहे. आणि जेव्हा तुमच्या समोर अशा प्रकारे मोठं लक्ष असतं तेव्हा तुमच्या समोर नक्कीच दबाव देखील असतो आणि दबावामध्ये 2 फलंदाज बाद झाले. आतिश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दूरच्या टोका करून, तर समोर जाईल फलंदाज श्याम चौधरी. आता पूर्णपणे मदार श्याम चौधरी आणि तेजस चौधरी या 2 फलंदाजांवर असणार आहे. कारण दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन फॅनमध्ये परतले आहेत. पहिला फलंदाज किसन म्हात्रे आणि त्यानंतर यश पाटील देखील अगदी स्वस्तात बाद झाला होता. किसन म्हात्रे यांनी सुरुवात षटकाराने चांगली केली होती
मात्र त्याच्या विकेट नंतर पुन्हा एकदा दबावमध्ये आपण बघूया टेमघर संघ. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधता आलेलं नाही, प्लॅन मिस. विकेट गेल्यानंतर कुठल्या प्रकारची टीम मिटिंग कोणी संघाने घ्यायची नाही, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल उचल करताना श्याम चौधरी सॅम्य अच्छे खेळते. पंचाचा इशारा वाईट येतोय. या आव्हान धावाच्या रूपाने धावसंख्या 20 धावा. 53 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आतिश पाटील श्याम चौधरीसाठी पुन्हा एकदा हात चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. भीम टोला वज टोला आणि हा चेंडू देखील सीमाच्या बाहेर गेला. आणखीन एक षटकार. पिक्चर बाकी मेरे दोस्त असेच दाखवून देताना आपण बघूया श्याम चौधरी हा फलंदाज. आणि श्याम चौधरी जोपर्यंत खेळपटूर आहे तोपर्यंत टेमघर संघाच्या विजयाच्या आयशा पल्लवीत असणार आहेत, कारण संघाची धावसंख्या 26 धावा. हे आपण पाहू शकता. कालेरके दिलेर जॉयकुमार यांना कंपनीचे सर्व सुजित तात्या पाटील साहेबांना प्रमुख उपस्थिती त्यांची आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या समेत एवढी गावचे समाजसेवक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हनुमानजी तरे. हो आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमाबार. षटकाची तिकडी पूर्ण करताना श्याम चौधरी. क्या बात आहे. आपण पाहतोय षटकामध्ये डील करताना तू शेर तो मै सव्वा शेर हे दाखवून देताना श्याम चौधरी. अगदी चेंडूचा थोपाट रंगवला जाते, चेंडूची चामडी सोडली जाते. हो 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 ये भी जाएगी साजन के घर. आणखीन एक षटकार. दोस्तों ये श्याम है और इसका यही काम है. सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. ज्या विकेटची आवश्यकता होती विकेट प्राप्त करताना कोणी संघ प्राइज विकेट. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते इथे 38 धावा.
आणि आतिश पाटील याला 500 रुपयाचं पारितोषिक हनुमान तरे हे वही गावचे समाजसेवक यांच्याकडून दिलं जाईल, कारण श्याम चौधरी याची गोल्डन विकेट त्यांनी काढलेली आहे. आणि विकेट नंतर आता मात्र थोडासा सुटकेचा निश्वास देखील सोडलेला असेल कोणी संघाने, कारण जोपर्यंत श्याम चौधरी खेळपट्टीवर होता तोपर्यंत नक्कीच धोक्याची घंटा वाजत होती या कोणी संघासाठी. न्यू बॅटर भूषण चौधरी. पंचवीस धावांचं महत्वाचं योगदान देऊन फेलमध्ये परतलं, ज्यामध्ये या सलग 4 षटकांचा समावेश देखील होता. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये इथून 35 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला. सायंकाळी 17 मधील हा सामना आपण बघतोय या जॉनमन खोनी विरुद्ध नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन संघामध्ये. श्याम चौधरीचं वादळ इथे मात्र शांत झालेलं आहे. षटकामध्ये डील करत होता आणि त्याची विकेट गेल्यानंतर मात्र नक्कीच आनंद व्यक्त करताना आपण बघतोय खोनी संघाचे समर्थक आणि खोनी संघाचे खेळाडू देखील, कारण धोकादायक ठरू पाहत होता मात्र त्याचं अडसर आता दूर केलेलं आहे. गोलंदाज दर्शन जाधव, तर सामना करेल फलंदाज तेजस चौधरी. तेजस आणि भूषण या जोडीवर आता मात्र जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. क्लीन बॉल, फुलटॉसवर बॉल होताना आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज बाद होताना नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाचा. अकरा चेंडूमध्ये इथून 35 धावांची अजून आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि या न्यू बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ते धावफलकावर 38 धावा. न्यू बॅटर मिलिंद इताडकर. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 11 चेंडूमध्ये इथून 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय जॉनमन खोने विरुद्ध नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन संघामध्ये. आजच्या दिवसाचा विचार केला तर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स खरं तर या दोन्ही संघांचा राहिलेला आहे. फिर भी देखते आज की शाम किस टीम करे ते नाम. इथे मात्र चेंडूला खेळले ते वाईड ऑफ लॉंगर रिझल्ट मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगले एफर्ट नक्कीच आपल्या संघासाठी या 2 धावा सेव्ह करताना. दक्षिण सिंगोले. धावसंख्या 40. 33 धावांची अजून आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 33 धावा. प्लॅन मिस. इथे पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून फटका केला मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि झेलबाच्या रूपाने आणखीन फलंदाज बाद होतोय नाना स्पोर्ट्स टेमघर संघाचा. आता मात्र शेवटचे 8 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. अडचणीत सापडतोय आता मात्र नाना स्पोर्ट्स टेमघर संघासमोर आता मात्र नाना संकटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर आतिश इताडकर. 8 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र एक हलकासा अपील केला गेला होता मात्र पंच संमत नाहीत. लेगबाचा इशारा येतोय पंचांकडनं. धावसंख्या सिंगलने वाढते. 41 धावा. 7 चेंडू आणि 32 धावांची इथून आवश्यकता आहे. लक्ष अवघड बनत आहे आता मात्र नाना स्पोर्ट्स टेमघर या संघासाठी.
श्याम चौधरी बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच पूर्णपणे दडपणाखाली या नाना स्पोर्ट्स टेमघर संघ फुलटा चेंडू आणि फुलटाच फुल टॉल वसूल करताना फलंदाज चेंडूला फेकून दिलेला आहे कवकडे रिझनच्या वरून सीमा पार षटकार. धन्यवाद दिसे आपल्या व्यासपीठावरती एक गोड व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे आधारस्तंभ म्हणून ज्याला ओळखलं जातं अर्थात आदरणीय माननीय श्रीयुत सुजित तात्याशेठ पाटील यांचा आपण या व्यासपीठावरनं करणार आहोत शाही सन्मान शुभ सन्मान. असं म्हटलं जातं ना की एखाद्या माणसाची क्रिकेटशी जोडलेली नाळ कधी तुटू शकत नाही. असे क्रिकेटचे खूप मोठे चाहते अनेक वर्ष झाले त्यांना क्रिकेट खेळताना देखील अनेकदा पाहतोय आणि प्रत्येक क्रिकेट सामन्यामध्ये भेट देणारे हे गोड व्यक्तिमत्व सर्वांचेच आधारस्तंभ आदरणीय सुजितजी पाटील साहेब उर्फ तात्या शेठ यांचा आपण करत आहोत शाही सन्मान शुभ सन्मान. 6 चेंडू आणि 26 धावांच्या गेट आउट कारण 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. आमची रजा घेताना कालेरके दिलेर जॉयकुमार आणि कंपनीचे सर्वे सर्व सुजित तात्या पाटील साहेब आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपला मनस्वी धन्यवाद. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राज सिंगलो येतोय. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी या नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला. भूषण चौधरी आणि अतिश इताडकर ही जोडी मैदानामध्ये 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. प्लॅन मिस आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय बाकी आहे मेरे दोस्त. चार चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. आणखीन एक मोठा फटका यावेळी मात्र शतरक्षक चेंडू खाली आणि झेलबादच्या रूपाने या फलंदाज जबाद. आता मात्र आपण म्हणू शकतो की मिशन इज इम्पॉसिबल. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार जरी लगावले तरी मात्र टेमघर संघ हा सामना जिंकू शकणार नाही कारण लक्ष अवघड बनलेलं आहे. एस्टनच्या वरून चेंडू निघून जातो या इस्ट्रक्शन हातामध्ये. आता मात्र फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेलं आहे. औपचारिकता शेष राहिलेली आहे कारण 2 चेंडूने दूर जनमन खोनी संघ जय संपादन करण्यापासून. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राज सिंगोले राजचं आज काय परफॉर्मन्स राहिलेला आहे. 2 चेंडूने तब्बल 20 धावांची आवश्यकता. कट केलेल्या चेंडूला फक्त एका चेंडूने दूर जनमन खोनी संघ विजयापासून. तर हा सामना जिंकलेला या जनमन खोनी संघाने आज की शाम जनमन खोनी टीम के नाम